विधानसभा निवडणुकीत भाजपा सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी खासदार संजय काका पाटील यांची अस्वस्थता वाढली आहे। पुन्हा भाजप प्रवेशासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे, पण भाजपकडून त्यांना कात्रजचा घाट दाखवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान विशाल पाटील अपक्ष खासदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावे असा आमचा प्रयत्न होता आणि तो चालूच राहणार आहे। मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यामुळे खासदार विशाल पाटील हे भाजपला हवेत हे स्पष्ट झाले। संजय काका राष्ट्रवादीचे आहेत, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अजितदादांची आहे। संजय काकांना राष्ट्रवादी लखलाभ असं म्हणत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर पडदा टाकलाय। दरम्यान चंद्रकांत दादांच्या या भूमिकेमुळे संजय काकांच्या अडचणीमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे। लोकसभेत पराभव झाल्यानंतर संजय काकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून भाजपला धक्का दिला। केवळ प्रवेश न करता पुन्हा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक लढवली, त्यातही त्यांना नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला। दरम्यान काही महिन्यापासून संजय काका यांनी भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरू केलेत, पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। संजय काकांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय काका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अजित दादांची आहे। संजय काका पाटील आमचे जुने मित्र असल्याने त्यांच्या पुनर्वसनामध्ये मी अजित पवारांना मदत करणार आहे। तरीही त्यांना राष्ट्रवादी लखलाभ असल्याचं वक्तव्य पाटील यांनी केले, त्यामुळे संजय काकांच्या भाजप प्रवेशाच्या अडचणीमध्ये अधिकच भर पडली आहे। नाही, खासदार साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच। ऑफर तर काय मी तुम्हाला पण देणार। खासदार विशाल दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं, मुळात ते अपक्ष असल्यामुळे पार्टी देता येत नाही, त्यांना सहयोगी व्हावं लागेल। यासाठी ते तरुण आहेत, हुशार आहेत, खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे, त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार। त्यामुळे तो विषय काही सुरू झाला नाही आणि विषय काही बंदही झाला नाही। संजय काका पाटील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचं आहे। जुने नेते जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये अजितदादांनी त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजितदादांना मदत करतो।